लॉकडाऊनचा पिरियड गेला त्याच्यानंतर तर खूप मोठ्या घटना समाजामध्ये घडल्या, अनेक वर-खाली परिस्थिती आल्या आणि त्याच्यामुळे तर लोकांच्या मानसिकतेवर खूप परिणाम झालेला आहे. आणि खास करून आता ऑनलाईन शिक्षणामुळे जो विद्यार्थ्यांना जेवढं अटेन्शन मिळायला पाहिजे किंवा जेवढं त्यांना 1 to 1 म्हणजे फिजिकली जेवढं त्यांना कम्युनिकेशन होत नाही, तर ते न झाल्यामुळं त्यांच्या मानसिकतेवर खूप परिणाम झालेला आहे. आणि आता हे लोक जेव्हा शिक्षण पूर्ण करून व्यवसायामध्ये किंवा करिअरच्या क्षेत्रात बाहेर पडतात तेव्हा तो जो कॉन्फिडन्स पूर्वी शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन घेतलेल्या शिक्षणाचा होता तो आता कुठेतरी कमी पडताना दिसतोय. आणि त्याचं एक डिप्रेशन, त्याचं एक टेन्शन किंवा त्याची एक भीती त्या मुलांच्या मध्ये आहेच. तर तिथं त्यांना राजयोगाचा खूप उपयोग होऊ शकतो अशा स्थितीमध्ये. जसं तुम्ही म्हटलं की अगदी प्रायमरी स्टेज असेल तर लगेच सेंटरवर येऊन भेटा, तिथं तुमच्यासारख्या बहिणी आहेत ते गाईड करतील. ती प्रायमरी स्टेज आलेलीच नसेल आणि तरी सुरुवात केली तर मग मन खूप हेल्दी होऊन जाईल. हा, मग तर म्हणतात ना की दुधात साखर आहे, कारण मग तर तुम्हाला पुन्हा कुठलाही आजार होणारच नाहीये, कारण तुम्ही आधीच त्याच्यासाठी उपाय करताय. आणि राजयोग म्हणजे काय आहे तर असं नाही की तुम्ही बसून थोडा वेळ योग केला, मेडिटेशन केलं. राजयोग ही सुद्धा एक जीवन पद्धती आहे, लाईफस्टाईल आहे.